रवींद्र वायकर यांना लोकसभेचे खासदार म्हणून शपथ देण्यात येऊ नये. थेट लोकसभेच्या सरचिटणीसांना नोटीस. रवींद्र वायकर यांचे निवडणूक जिंकणे वादग्रस्त व शंकास्पद आहे. येथे पारदर्शक व कायदेशीर वातावरणात मतमोजणी झालेली नाही, त्यामुळे त्यांना लोकसभेत खासदार म्हणून शपथ देऊ नये अशी मागणी उत्तर पश्चिम मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढलेले हिंदू समाज पार्टीचे एक उमेदवार भरत शाह यांनी त्यांचे वकील ॲडव्होकेट्स असीम सरोदे यांच्यामार्फत लोकसभा सरचिटणीस उत्पल कुमार सिंग यांना नोटीस पाठवून केली आहे. लोकसभा सरचिटणीस उत्पल सिंग यांना ईमेलद्वारे सुद्धा हे नोटीसपत्र पाठवल्याचे ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी सांगितले. या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे की भारतात पहिल्यांदा EVM मशीन मतमोजणीबाबत FIR दाखल झाला आहे. त्यामुळे रवींद्र वायकर यांना आर्टिकल 99 नुसार त्यांना खासदारकीची शपथ देणे म्हणजे संविधान प्रक्रिया अपवित्र करण्याची परवानगी देणे ठरेल. नोटीसपत्रात हे सुद्धा नमूद करण्यात आले आहे की अशी मागणी यापूर्वी कुणी केली नसेल तरीही आपण शपथ देण्यामागील संविधानाचा उद्देश लक्षात घेऊन सकारात्मक कृती म्हणून श्री रवींद्र वायकर यांना खासदारकीची शपथ देऊ नये. उमेदवाराचा नातेवाईक मतमोजणी प्रक्रिया सुरू असलेल्या ठिकाणी मोबाईल फोन घेऊन हजर असतो. तो फोन EVM मशीनसोबत जोडलेला होता असा आरोप झाल्यावर पोलिसांनी FIR दाखल केला आणि तपास आणि चौकशी सुरू केली. EVMद्वारे होणाऱ्या मतदान व मतमोजणी प्रक्रियेत ठरवून व काही निवडक मतदारसंघात गैरवापर करायचा, त्यासाठी काही सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरायचे आणि भाजपला सोयीचा निकाल येण्याची व्यवस्था करायची अशी चर्चा अनेकदा होत असताना यावेळी प्रथमच अशा संदर्भात FIR दाखल झालेला आहे. त्यामुळे ज्या रवींद्र वायकर यांचे निवडून येणे प्रथमदर्शनीच शंकास्पद आहे त्यांना खासदारकीची शपथ देऊ नये अशी आजपर्यंत कुणी केली नसेल अशी मागणी थेट लोकसभा सरचिटणीस उत्पल सिंग यांच्याकडं हिंदू समाज पार्टीच्या भरत खिमजी शाह यांनी केली आहे. मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात नेस्को सेंटर या मतमोजणी केंद्रावरील CCTV फुटेज देण्याचे मुद्दाम टाळण्यात येत आहे. ही वस्तुस्थिती हेच दाखवणारी आहे की सरकारी यंत्रणा सत्य लपवण्यासाठी रवींद्र वायकर यांना एकनाथ शिंदे व केंद्र सरकारच्या दबावाखाली मदत करीत आहेत, असेही भरत खिमजी शाह यांनी नमूद केले आहे. निवडणूक जिंकण्यासाठी भ्रष्ट व बेकायदेशीर मार्गाचा वापर करण्याच्या या उघड प्रकरणी दाद मागण्यासाठी भरत खिमजी शाह यांनी उच्च न्यायालयात इलेक्शन पिटिशन दाखल करणार असल्याचे सुद्धा जाहीर केले आहे. महामुंबईसह मिलिंद खारपाटील, मुंबई.